आधी मी नाही करत आहे, आधी तुम्ही करताय. आता मी तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग द्यायला आलोय. बघा मी आता तुमचं काय करतो ते तुम्ही पहा. काय काय करणार तुम्ही? मारून टाकणार आहे एकेकाला. आता बघा मी काय करतो बघा, तोडफोड करतो बघा. गोट्या शेठ, आमची जी कंपनी आहे ना राधिका मसाले, ती तुमच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे. तुम्ही आम्हाला ही जी काही बॅग दाखवली आहे, ऑप्शन नंबर 1, अशा 20 बॅग आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तेव्हा तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये यायचं नाही. ही ऑफर आहे की धमकी? खरं सांगू तर मलाही कळत नाही, कारण मला वेळ काढायचा आहे. ते म्हणजे माया, वेळ काढायचा म्हणजे काय काय बोलता काय तुम्ही? काय गोट्या शेठ, थांबा ना, एवढा वेळ थांबलाय तर. फोन आला. अरे वा, फोन आला. फोन आला, फोन आला, फोन आला. फोन आलाय, फोन आलाय. उचला उचला, फोन उचला. अहो फोन उचला, फोन आलाय तुमचा. फोन उचला. माझा फोन आलाय, तुम्ही सगळे एवढे एक्साइट का होताय? कळेलच तुम्हाला. गोट्या शेठ, फोन घ्या. अहो पटकन घ्या नाही तर कट होईल तो. हो हो, घ्या ना, फोन घ्या ना. नाही घ्यायचं मला फोन. काय नाही उचलणार? तुम्ही याच्यामध्ये बॉम्ब फिट केला असेल तर, मी असा उचलला आणि तो असा फुटला तर? काय तुम्ही गोट्या शेठ, हे बघा मी फोन उचलतो तुमच्या समोर. हा, हे बघा. बुम! काय नाही झालं. बोला आता. हॅलो, एक मिनिट, बोला. हॅलो हॅलो, गोट्या शेठ का? हा, बोलतो. मी KTV न्यूज चॅनल मधून बोलतोय. तुमची एक व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आलेली आहे, त्याबद्दल जरा बोलायचं होतं तुमच्याशी. कसली क्लिप? तुम्हाला काय अक्कल नाहीये? अहो तुम्हाला नडायचंच होतं तर एखाद्या मुंबईतल्या भाईशी भिडायचं ना. कोण निवडलं तुम्ही? राधिका सुभेदार? तुम्हाला अक्कल नाहीये का गोट्या शेठ? अहो राधिका सुभेदारशी 2 हात करण्याची अक्कल कोणी सांगितली अक्कल पाजाळ्याला तुम्हाला? वाट लागली तुमची गोट्या शेठ, आता वाट लागली. अरे कसली व्हिडिओ क्लिप? काय काय भानगड काय ही? गोट्या शेठ, ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना, ती मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे. एकदा बघून घ्या, म्हणजे आम्हाला पण ठरवता येईल कधी टेलिकास्ट करायची. ठेवा फोन आता. KTV न्यूज चॅनलचे आता मी तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग द्यायला आलोय. बघा मी आता तुमचं काय करतो ते तुम्ही पहा. काय काय करणार तुम्ही? मारून टाकणार आहे एकेकाला. ताबडतोब बंगल्यावर जायचं आणि आपल्या बंगल्यात तोडफोड सुरू करायची. सगळा बंगला तोडून फोडून टाकायचा. किमती वस्तूंची नासधूस करायची आपल्या. त्याने काय होईल शेठ? त्यानंतर ह्या दोघांनी आपल्या बंगल्यात घुसून तोडफोड केली म्हणून हे पाटील साहेब नाटक करतील, जेलमध्ये टाक. काय पाटील, मी जे सांगणार ते मी करणार. त्या राधिकाबाईंनी ज्या बायका गोळ्या केल्यात त्यातल्या एकीला मारून टाकायचं. ओके शेठ. आणि या राधिकाबाईंनीच मारलं म्हणून कांगावा करायचा. पाटील साहेब,
अहो 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 असं चूक झाली माझी, मला माफ करा. अहो मी संसारी माणूस आहे, मला 2 पोरं आहेत. त्यातल्या एका पोराला माहित सुद्धा नाही की त्याच्या बापाचं नाव गोट्या आहे म्हणून. मला मला वाचवा. अहो माझी बायको आहे, माझ्या बायकोचा फार जीव आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती मरून जाईल आणि ती मेली, मी जेलमध्ये. राधिका, तर माझ्या मुलाबाळाला कोण सांभाळणार? मला माफ कर. तुम्ही समजूतदार आहात ही माझी अजूनही भावना आहे. मी तुम्हाला जे काही बोललो असेल ना ते म्हणजे माझं चुकलं, झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणून सोडून द्या. आणि ह्यांना नाही समजवलं असतं मी, पण तुम्ही तिला उचलणार होता ना. पाहिजे तर मी तुम्हाला डोक्यावर घेतो, हा? कडेवर घेऊन नाचतो. माझी चूक झाली असंच सांगतो. तुम्ही समजवा. मला वाचवाय. मला काय काय बोललात तुम्ही? मूळव्याध झालं मला, मूळव्याध. हा काही नाही आणि मूळव्याध. नाही ते जरा जास्तच बोललो मी. म्हणजे मी मुळव्याध नव्हतं म्हणायला पाहिजे, दुसरं काहीतरी चाललं असतं पण ते तोंडातून निघून गेलं माझ्या. पण आता बघा ना, म्हणजे तुम्ही काहीतरी सांगा ना त्यांना. हे बघा, तुम्ही मला ऑफर दिली होती ना, आता मी तुम्हाला एक ऑफर देतो. मी गुजराती मीडियमची शाळा आमच्या गावात सुरू करतो आणि त्याच्यासमोर एक मिठाईचं दुकान टाकतो. बस. खरंच तुम्ही असं करणार? ही खूप वाईट आयडिया आहे, हे नाही जमणार. पाटील साहेब बरोबर बोलतायत. है ना, है ना? म्हणजे मॅडम तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगतो ना, हा गोट्या शेठ म्हणजे माणुसकीला लागलेली कीड आहे, कीड. तुम्ही केस ठोका, नंतर याला कसं ठोकायचं ना आत घेऊन ते मी बघतो. अरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यावर उलटताय. राधिका मॅडम, मी पण तुमच्या बाजूने. अहो गोट्या शेटना 2 मुलं तरी आहेत, माझं लग्न पण नाही झालंय. हो गोट्या शेटना 8 टाका, एक वेळ मला सोडून द्या. अरे असं उलटताय काय माझ्यावर? तुम्ही माझंच खाऊन माझ्यावर काय उलटताय? तुम्हाला मारामारी नाही, मारामारी नाही, फक्त बोलायचं. आता एक शेवटची ऑफर. इथून पुढं माझ्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. पण गोट्या शेठ, आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर? तो वकिलाला बोलवतो, बॉन्डवर लिहून देतो. तेवढा व्हिडिओ मागं घ्या. नाही घोटेश, तुमची जागा आता तुरुंगातच आहे. काय तुम्ही तुमच्या बायका मुलांची किती नावं घ्या, पण मुलांवरती वाईट संस्कार होण्यापेक्षा तुम्ही तुरुंगात गेलेलेच बरे. निदान त्यांना कळेल तरी आपले वडील का तुरुंगात गेले ते. तुरुंग आता काहीच मार्ग नाही. नाही नाही, शक्यच नाही. अहो तुम्ही पुराव्यानिशी सापडलाय. वहिनी श्रेयस, या. सौमित्रेने इन्फॉर्म केल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटची माणसं आली साहेबांना घ्यायला. साहेब चला चला. माफी साहेब थांबा ना. ताईंशी बोलणं झालंय माझं. अहो मी तर त्यांच्या टीम मध्ये. ऐका ना. कोण आहे रे?
कोण आहे? दगड कोण मारताय? हा बोल राधा. कसा आहे सौमित्र? हा मस्त मजेत. बरं कधी येणार आहेस इथे? येतो ग, उद्या ती नेमकी मीटिंग लागली ना, मीटिंग संपल्यावर येतो मी. काय रे हे, उद्याला फॅक्टरीचं उद्घाटन आणि तू इथे नाहीयेस, कसं वाटतं ते? हो माहितीये का राधा, पण आता काय करणार, नेमकी ती मीटिंग लागली आणि त्या मीटिंगचं प्रेझेंटेशन बनवत होतो आणि त्या प्रेझेंटेशन बनवता बनवता कधी डुलकी लागली तेच कळलं नाही. तुझं ना अगदी अथर्व सारखं झालंय. त्यांना अभ्यास करायला सांगितलं ना की त्यालाही झोप येते. काय मग ना, आता सवयच नाही ना राहिली कामाची, सगळं मायावर ढकलायची सवय. त्यामुळे अशी डुलकी कसली, ऑलमोस्ट झोपणार होतो तेवढ्यात खिडकीतून कोणीतरी सौमित्र, सौमित्र काय झालं? काय पडलं? कोण आहे रे? हा ना, खिडकीतून कोणीतरी दगड नाही आहे, चिठ्ठी पण आहे काहीतरी. काय सौमित्र, काय काय लिहिलंय त्या चिठ्ठीत? सांग ना. द एंड. तुझ्या लाडक्या सौमित्रला जीवानिशी मारेन मी. हॅलो सौमित्र, ऐक ना तू पण ऐक. हॅलो 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 सौमित्र, हॅलो हॅलो. कोण आहे रे? मस्करी करते का कोण? सिक्युरिटी, सिक्युरिटी. सौमित्र सांग ना, काही कळलं का रे? कोणी पाठवली ती चिठ्ठी? कोणी मारलाय तो दगड? तुला सांग ना प्लीज, वॉचमनशी बोल. कोणीतरी मस्करी करत असणार का, सांगते ना मी तुला. कोण कशाला मस्करी करेल आता? अरे कोणीतरी दगड मारलाय, चिठ्ठी पाठवली आहे, हे काही लाईटली घेण्यासारखी गोष्ट आहे का? तू अगं तू ऐकशील का, इथे मला माहिती आहे ती काही पोरं आहेत तिकडे राहणारी, ते असेच फालतू टाइमपास करत असतात, त्यांनी मस्करी केली असणार आहे, बाकी काही नाही. काय बोलतोयस? मस्करी काय? आत्ताच बरी मस्करी केली. बघ मी तुला सांगते, तुझ्या जीवाला धोका आहे. अगं कसला जीवाला धोका आहे? काही होणार नाहीये राधा. हे बघ, तू अजिबात दरवाजा उघडायचा नाहीस. हा काय झालं बाबा? एवढे मोठमोठ्याने कोणाशी बोलतेस? राधा हे बघ, बाबांना तू तर काही सांगणार नाही, उगाच त्यांना टेन्शन देऊ नका. तू थांब रे बाबा. सौमित्रशी बोला ना, घरात कोणीतरी दगड मारला, त्याच्या जीवाला धोका आहे. प्लीज बोला ना त्याच्याशी. सौमित्र काय झालं? बाबा बाबा तुम्ही तरी शांत व्हा प्लीज, आणि तुम्ही ना पहिले राधाला सांभाळा, खरंच काहीही नाहीये आणि काही टेन्शन घेऊ नका. मी सगळं बघतो, सिक्युरिटीशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. बाबा काय म्हणतोय तो? अगं काही नाही, तू आवर स्वतः, उगाच काळजी करतेस. सौमित्र म्हणाला ना त्याला काही होणार नाही, उगाच कोणीतरी मस्करी केली म्हणून. नाही बाबा, तो सांगतोय तसं नाहीये. टेन्शन घ्यावं अशीच परिस्थिती आहे, मी खरंच सांगते ना तुम्हाला. त्या गोट्या शेटचं तू टेन्शन घेतेस का? माझा एक, तो तिथे जाऊ शकत नाही, काही करणार नाही तो. मला त्या माणसाचं काही टेन्शन नाहीये. मग मला गुरुनाथचं टेन्शन आलं. हे बघ, मला स्पष्ट सांग काय झालंय. काही लपवू नको, स्पष्टपणे मला सांग. गुरुनाथना वेड नाही लागले, ते वेड लागल्याचं नाटक करतात. राधिका, सौमित्र बनहट्टी, आश्चर्य नको वाटून घेऊस, कळलं? मी तोच आहे, तुला माहिती असलेला तोच आधीचा गुरुनाथ सुभेदार. मला वेड लागलं नाहीये, हे फक्त मला माहितीये आणि माझ्यानंतर तुला. मला आता आपलं पूर्वीचं आयुष्य परत हवंय. नाही आले तर त्या तुझ्या लाडक्या सौमित्रला जीवानिशी मारेन मी. काय बोलतेस तू? हो बाबा, मला धमकी दिली सौमित्राला जीवे मारण्याची. म्हणजे माझी शंका खरी ठरली तर एक बाप म्हणून मला हे ऐकावं लागेल, त्याचा विचारही केला नव्हता मी. नाही, माझा मुलगा नालायक आहे हे माहिती होतं मला, पण तो कुणाचा खून करण्याचं कृत्य करेल, त्याचा विचार करेल, हे स्वप्नातही नव्हतं बघितलं. गुरुनाथ, तुला आता तुझी जागा नाही दाखवली ना,
तर नावाचा भाऊसाहेब सुभेदार नाही. बघा मी आत्ताच जातो त्याच्याकडे, तू थांब इथेच. नाही बाबा, मी पण येते तुमच्या बरोबर. ठीक आहे, मी तयारी करतो. चल सौमित्र, ऐक, हे बघ, आता असं कर, तू सगळ्या दारं खिडक्या लावून घे आणि बाहेर पडू नकोस घरात. हा, अगं राधा, तू जरा शांतपणे ऐकशील का आधी? माझा सिक्युरिटी वाल्याशी फोन झालेला आहे, त्याने मला सांगितलं कोणीही बिल्डिंग मध्ये वगैरे घुसलेलं नाहीये, त्यामुळे नको टेन्शन घेऊ, कोणीतरी मस्करी करत असणार आहे. तरी तू माझं ऐकत का नाहीयेस? हे बघ, मी आणि बाबा आता तिथे यायला निघालो. काय? अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला? अरे तुम्ही आता निघून इथे येण्यात काही अर्थ नाही, आणि तुम्ही इथे येऊन काय करणार आहात? त्यापेक्षा मी स्वतः बाहेर जातो, सिक्युरिटीशी बोलतो आणि मी तुला कळवतो. बरं ठीक आहे, तू नीट जा, काळजी घे आणि लगेच मला फोन कर. जोपर्यंत तुझा फोन येत नाही ना, तोपर्यंत मी जेवणार सुद्धा नाहीये. जेवणात नाही वगैरे तू? बरं मी कळवतो, चल. कोण आहे? सरप्राईज गर्ल. सरप्राईज गर्ल काय? तू इथे कशी काय पण आता? किती भारी वाटतंय यार, बरं वाटतंय. तू खरंच तर नाही, तू खरंच आली आहेस? हो खरंच आहे. अरे सहज माहेरी आले आता परत. माहेरी? बायको कुठे आहे यार? भूक लागली यार. राज, अरे आपलं बोलणं झालं होतं ना, ती गावाला आहे, मी तुला सांगितलं होतं. अरे हा यार, गावाला आहे ना ती. चल. ए काय? कुठे? गावाला. आता या वेळेला? तू ठीक आहेस ना? तुला माहिती का किती तास लागतात तिथे पोचायला? ठीक आहे, सकाळी जाऊया मग. हा, सकाळी जाऊया. बघा पण नाटकं करायची नाही तर अजिबात, कारण तुला जसं सरप्राईज दिलं ना तसं मला तिलाही सरप्राईज द्यायचं. नाही नाही, जाऊया आपण. आणि तुला माहितीये का, आता मी इथे राधाशीच बोलत होतो फोनवर, हो का? आणि तू एक काहीतरी दगड बिगड टाकला, सगळा सस्पेन्स क्रिएट केला. तिला तिथे टेन्शन आलं, गोट्या शेटने हल्ला केला की काय माझ्यावर म्हणून. कोणी हल्ला केला? गोट्या शेट. यार नंतर तुला हे नाव घ्यायचं असेल तर प्लीज फक्त शेठ असं म्हण, नाही तर. आधी मी तुला सगळं नंतर सांगतो, तिथे खूप गोष्टी घडलेल्या आहेत, मी सगळं नंतर सांगेन तुला. हा बरं राधाचाच फोन आहे. बर बोल राधा. झालं काय रे तुझं सिक्युरिटीशी बोलणं? हा, मी नाही. काय? तुला नाही. हा, एक लहान मुलगी आहे. नाही म्हणजे खरंच एक लहान मुलगी भेटायला आली होती इथे. तिने तुझा काहीतरी रेडिओवरचा तो इंटरव्ह्यू ऐकला, तुझी फॅन आहे ती. ही बघ परत आली. काय ग, तुला सांगितलं ना राधिका मावशी नाहीये घरी. तुला बोलायचं राधिका मावशीशी. हा, राधिका मावशी बोलणार का? दे तिला फोन. हा देतो, हा तिलाच देतो. बोल बोल बोल, राधिका मावशीशी बोल. हॅलो, हाय राधिका मावशी. हॅलो, तुझं नाव काय? प्राजक्ता. माझं प्राजक्ता आहे ना. प्राजक्ता? मावशी मी फॅन आहे तुझी आणि मला तुला भेटायचं होतं. तू कुठे आहे? मी आले ना की तुला भेटते. तू एक काम कर, सौमित्र काका आहे ना, त्याच्याकडे तुझा नंबर लिहून ठेव. मावशी ऐक ना, इम्पॉर्टंट. मम्माने सांगितलं होतं की राधिका मसाले घरी नाहीये, तर सौमित्र काकावर लक्ष ठेव. प्राजक्ता बाळा, तुला घरी जायचंय ना? हा, मम्मा तुझी वाट बघत असेल ना असं सांगणारी. ऐक ना राधिका मावशी, राधा, मी तुला नंतर फोन करतो. या प्राजक्ताला जरा गेट पर्यंत सोडून येतो. हा हो ठीक आहे, चालेल. नीट सोडून ये. हा चल ग, खूप चॅप्टर मुलगी आहे ना. बाय बाय बाय. चल 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 चल. बघू उद्या जायचं आता आपल्याला. बरं ऐक ना, जो कोण आहे तो शेठ, ऐक ना, मला ना त्याला भेटायचं तर खूप इंटरेस्टिंग वाटतं यार. तो शेठ, त्याचं प्रकरण आता संपलेलं असेल बहुतेक. अरे यार ऐक ना, पण तिथे जाऊन आपल्याला सगळ्यात आधी गुरुनाथला भेटायला. तो तिकडे आहे.